जय शिवराय, नमस्कार. आजचा व्हिडिओ बनण्यामागचा हेतू असा होता की महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की 50% देश हा महाराष्ट्रामध्ये येऊन काम करतो. महाराष्ट्रामध्ये जे कामगार आहेत ते 50% कामगार हे बाहेरच्या राज्यातून आलेले कामगार आहेत. आणि विषय असा होता की तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये बघताय, बाहेरच्या राज्यामध्ये हा विषय असा आहे की तुम्ही तिथे जर राहायला गेलात तर तुम्हाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे. हे त्या बाहेरच्या राज्यांमध्ये लागू केलेला नियम आहे. काही राज्यांमध्ये आहे, तर मी त्या राज्यांचं नाव नाही घेत. आणि पण महाराष्ट्रामध्ये असं कोणी सक्ती केलं नाही. पण माझं मत आहे की महाराष्ट्रामध्येही असं झालं पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येऊन इथं काम करताय तर तुम्हाला मराठी भाषा ही आली पाहिजे. तुम्ही इथे येऊन 5-5, 10-10 वर्ष तुम्ही काम करताय. महाराष्ट्रीयन लोकांना एक माझी अशी विनंती आहे की आपण ह्या ज्या बाहेरच्या लोकांशी संवाद साधतो त्यावेळी आपण स्वतः मराठीत बोला, तर ते लोक आपल्याला मराठीत बोलतील. जर आपणच त्यांना संवाद सुरू करताना जर आपण हिंदीमध्ये संवाद सुरू केला तर तेही लोक आपल्याला हिंदीमध्येच बोलणार. पण जर आपण त्यांना मराठीमध्ये सुरुवात केली तर तीही लोक आपल्याला मराठीतच बोलतील. आणि ती जर एखाद्याला मराठी येत नसेल तर तो व्यक्ती प्रयत्न करेल मराठी बोलण्याचा. पण जर तो प्रयत्नच नाही करत नसेल आणि आपण त्याला हिंदीमध्ये बोलत असेल तर तो विचार करेल की मला काय मराठी बोलण्याची गरज नाही आणि हिंदीमध्ये मी बोलू शकतो. आणि मग एखाद्या वेळेस एखादा असा माणूस त्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याला हिंदीशी चीड असते. की हिंदीची चीड म्हणण्यापेक्षा बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रात मराठी न बोलता हिंदी बोलतात तर त्या गोष्टीची त्याला चीड पडते आणि त्या ठिकाणी मग त्यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. तर माझं काय मत आहे की आपण त्यांना मराठी शिकवा, त्यांच्याशी मराठी बोला आणि त्यांना मराठी बोलायला प्रेरित करा. ठीक आहे. आणि याच्यावर जर लोकांना तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायचा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ती प्रतिक्रिया देऊ शकता.